परिक्रमेतला 72वा दिवस आणि आपण जवळजवळ पोहोचलो आहे अमरकंटकच्या. 100 किलोमीटर अमरकंटक राहिले इथून. 2 दिवसात आपण जाऊ. तर रात्री आपण नोंदखानमध्ये थांबलो होतो. काल आपण 28 किलोमीटर चाललो. आज आपण सकाळी 6:30 वाजता इथून निघतो आहे, कारण आंघोळीला पाणी नाही आहे आश्रमावरती. इथं थोडीसं पाण्याची जरा प्रॉब्लेमच चालू आहे पाण्याचं. तर बघू, आपण वाटत कुठेतरी आंघोळ करू. आणि 6:30 वाजले, थोडंसं उजडायला लागले आता. चला बघू, वाटत आपल्याला कुठं पाणी भेटतंय ते. त्यानंतर आज आपल्याला जोगी टिकऱ्याच्या पुढं जे गाव लागतील, जोगी टिकऱ्या इथून जवळजवळ 15-20 किलोमीटरवरती आहे. दुपारपर्यंत आपण जाऊ जोगी टिकऱ्याला. चला, कालपेक्षा थंडी आज जरा थोडी कमी आहे. मस्त सूर्य उगवलाय. आपण 3-4 किलोमीटर चालून आलोय. सकाळी फक्त आपण उठून आलो इथून आपण मग आपल्याला चहा प्यायला बोलावले. तिथंच तोंड धुऊ, कारण तिथं तोंड धुवायला पण पाणी नव्हतं. तिथंच तोंड धुऊ, चहा पिऊ आणि मग पुढे निघू. अजून थंडी वाजते, जसं सकाळ जास्त थंडी वाजते. आता हा दातं घासू ना, पाणी मागू त्यांना. चला, आपल्याला रात्रीच्या गावामध्ये यायचं होतं मुक्कामाला. तर तिथं आलो आहे आपण, जे की शहापुरा होता. इथून आपण सकाळी निघल्यापासून 7 किलोमीटर आलो आहे. मस्त सूर्य उगवला आहे आता वरती. थंडी कमी झाली आहे. अजून आपल्याला कुठं आंघोळीला पाणीच भेटलं नाही. बघू, शहापुराच्या आश्रमावरती जर असेल तर तिथं करू. सकाळचे 8:30 वाजत आल्यात. असं बरेच जे रस्ते आहेत हे म्हणून शॉर्टकट काढले आहे. आता रस्त्याचं काम चालू आहे दिंडोरीचं, त्यामुळं. तर आपण आलो शहापूरमध्ये. नर्मदे हर, ये आश्रम किधर है? अच्छा, ये वो नीला वाला. अच्छा, चला, समोरच पूल आहे आणि पुलाच्या पलीकडं आश्रम आहे. त्याचे निळं शेड दिसतंय ते. तर बघू, आपण तिथं व्यवस्था आहे का पाण्याची, आंघोळीची, तिथं आंघोळ करू. कारण अजून आरती राहिली. आंघोळ करून आरती घ्यायची. आपलं जवळजवळ 1 तास जाईल त्याच्यामध्ये, सगळं आंघोळ आरती. आपल्याला 3 शहापूर लागले. त्याच्यापैकी एक जे शहापूर लागलं हे 1-2 का परवा दिवशी लागलं, तर ते तालुका होता. आणि जबलपूरच्या अलीकडं पण एक शहापूर लागलं. हे 3रं शहापूर. शहापूर नावाचे गाव खूप आहे तिकडं. हे दिंडोरी बसलं शहापूर, जोगी टिकऱ्याच्या अलीकडचं. हे अंकुर श्रुती म्हणून एक खोली आहे फक्त. तर इथंच आश्रम आहे. नर्मदे हर, 7 वाले गए. अच्छा, चला, इथं मस्तपैकी आपण सगळ्यांनी चहा घेतला. मैयाने आपल्याला चहा करून दिला त्यांनी. हां, आंघोळ झाली आपली. आरती घेऊ आणि निघू आपण पुढं. हे त्यांचं घर आहे, ज्यांचा आश्रम आहे. तर पुढं खोली आहे, तर त्याच्यामध्ये एक 10-12 जण येऊ शकतात मस्त आरामशीर. कसं काय बैल आहे? चला, आपण आरती घेऊ आणि निघू आता पुढं. मस्त मंदिर आहे.
महादेवाचं शिवलिंग आहे. चला आपण आंघोळ केली इथं शहापुरामधून निघतोय आपण. 10 वाजलेत आपल्याला. जवळजवळ आपण 8:30 ते 9:30 10:30 म्हणजे आपला 1.5 तास गेला जवळजवळ आपला इथं. तर आपण आता शहापुरामधून निघतोय. पुढे इथून जोगी टेकरी 7 किलोमीटरवरती. इथून बराच वेळ गेला आपला इथं, कारण त्याच्या मैया होत्या तर ते एकट्याच होत्या स्वयंपाक करायला. तर त्यांनी आपल्याला सगळं साहित्य दिलं, चहा ते बालभोगचं, तर ते बनवा म्हटलं. तर आपण ते सगळं बनवायला त्याला बराच वेळ गेला, त्यामुळे आपल्याला जरा उशीर झाला आहे. तर चला आपण जोगी टेकऱ्यापासून आता 12-1 वाजेपर्यंत जाऊ जोगी टेकऱ्याला, आणि तिथून पुढं परत रस्ता कसा आहे ते बघू. शहापूरमधून निघू अगोदर. चला शहापूरमध्ये आपण एक डॉक्टर पाहू. 2-3 दिवस झालं तात्याचा जरा पाठीचा प्रॉब्लेम सुरू झाला आहे या बॅगीमुळे आहे ना. तर त्यांची पाठ दुखते कायम, चालताना त्रास होतो आहे. शहापूरमध्ये डॉक्टर पाहू एखादा, त्यांना इंजेक्शन घेऊ. विचारू तर जवळजवळ शहापुरा संपत आले. भैया यहाँ डॉक्टर कोई है, दवाखाना है कोई अंदर आगे नहीं है, दवाखाना हॉस्पिटल? अच्छा चला पाठीमाग गेले वाटतंय. पाठीमागे वाटतंय. आगे भी है क्या? हाँ चला पुढं पण आहे, बघू आपण. आपण परिक्रमा मार्ग सरळ सोडून आपण शहापुरामध्ये आतमध्ये चाललोय, जे की सरकारी हॉस्पिटल आहे, गव्हर्नमेंट हॉस्पिटल. बघू आपण किती लांब आहे इथून ते. चला आज दवाखाना बंद होता, आपण तिथपर्यंत जाऊन आलो. पण पुढं ते म्हटले की जोगी टेकऱ्यामध्ये पण आहे, बघू आपण जोगी टेकऱ्यामध्ये भेटतोय का ते. ज्ञानेश्वरी शिक्षा विद्यालय धमनगाव. जोगी टेकऱ्याच्या अलीकडे आपल्याला धमनगाव लागलंय. हे धमनगाव मधलं नर्मदा परिक्रमा असे विश्राम स्थळ आहे. या साईडला श्री जवाहर नवोदय विद्यालय धमनगाव दिंडोरी, मोठी शाळा या साईडला, आणि समोरच परिक्रमा यांचे विश्राम स्थळ आहे. चला इथं जाऊ, सील लावू, सिक्का घेऊ. मस्त हॉल आहे परिक्रमावासियांसाठी. इथे एक हॉलच्या वर किंवा एका रूमच्या वरती आश्रम नाही आहेत. बाकी सगळे सिक्का घेत आहेत. नर्मदे यार, नर्मदे यार, नर्मदे यार. नर्मदे यार. चला हे गाडीवर परिक्रमा करतायत MP मधून. आणि नर्मदे हर नर्मदे. आपण जोगी टेकऱ्यामध्ये आलोय, जे की आपल्याला रात्री आपण थांबलो होतो तिथून 15 किलोमीटरवरती होतं. आत्ता वाजलेत 12:30. तर बघू इथून रस्ता कसा आहे पुढं दाखवलाय. चला जोगी टेकऱ्याच्या अलीकडून आपल्याला हा रोड दाखवलाय परिक्रमा मार्ग. तर इथून अमरकंटक 105 दाखवतंय, अनुपपूर म्हणजे 98, शहडोल 86 आणि बोनीबारी 38. आपल्याला जे बोनीबारी आहे तर त्या मार्गावरून जायचं आहे. यहाँ पर नर्मदा परिक्रमा वासियों को ठहरने. चला हा पथ आहे नर्मदा परिक्रमा मार्ग. आपण आपल्या परिक्रमा मार्गापासून जे जोगी टेकऱ्यामधून आपण 1 किलोमीटर पुढे आल्यानंतर फायनली आपल्याला हे हॉस्पिटल लागले, यादव हेल्थ केअर सेंटर.
परत आपल्याला असं रोडने परत वापस माघारी जायचं आहे. डॉक्टर है? अच्छा अंदर. अच्छा ठीक आहे. आपण दवाखान्यातून येऊन परत माघारी चाललो आपल्या रोडला लागायला परिक्रमा मार्गाला. तर इथून एक मार्ग आहे जो डांबरी रस्त्याने गेल्याच्या नंतर 2 किलोमीटर आपल्याला जास्त जावं लागतं आहे. पण त्यांनी इथून एक नवीन मार्ग सांगितला आहे. नवीन म्हणजे एक पगडंडी मार्ग आहे मधून. तर एका बाबांनी सांगितलं की मधून जा, 2 किलोमीटर तुमचे वाचतील, लवकर पोचतो. पुढच्या ज्या गावात जे गाव आहे ते चला. हा जो मागं रोड आहे जो की आपण दिंडोरी आणि शहापूर नर्मदे विहार तर शहापूरपर्यंत आपण लागलो होतो. तर तो रोड आपण सोडून आता मधून चाललो आहे. तर हा जो डांबरी रोड चालला आहे त्याची गाडी चालली आहे. तर या रोडने आपण न जाता, हा रोड पण परिक्रमातलाच आहे पण इथून मधून एक शॉर्टकट आहे. सगळे बसलेत, आपण दवाखान्यात गेलो होतो त्यामुळे सगळे बसले होते इथं. इथून पण एक शॉर्टकट आहे जो की आपल्याला 2 किलोमीटर आपलं वाचतात. चला आपण जाऊ, इथून निघू आता. चला उठा. चल बघून आता पगडंडी कसा आहे ते, कोणत्या गावात निघतोय पुढं ते. नंबर नेऊ बरा पाण्याला. नंबर लावत का? आपलं उशिरा व्हायला आपलं काय नाही. तात्या मग मावाने तात्या बरं जाऊ द्या, मला ना प्यायचंय पाणी, तुम्ही बाजूला वर. यार ही कोणची तुमची दादागिरी? थांबा मी आहो, थांबा एकच मिनिट. जवळ आहे पाणी. चला थोडा राहिला आपला पगडंडी मार्ग. पुढं रस्ता आलाय पुढं. 2 किलोमीटरचं नाही आहे पण 1 किलोमीटरचं अंतर नक्कीच वाचलं असेल, कारण तो रस्ता बराच लांबून होता. आपण पाणी घेतलं येतं आता, मस्त विहिरीतलं पाणी. चला आपल्याला लागला परत हा डांबरी रस्ता. पण या डोंगराच्या थोडंसं कडेकडेने आलोय. तर जोगी टेकऱ्यातून आपण पुढं चाललोय. बघू आता कोणतं गाव लागतंय ते. नाव सांगितलं होतं पण लक्षात नाही राहिलं आपल्याला. आत्ताच अशी परिस्थिती इथं की पाणी कमी, ऊन भरपूर आहे. अजून तर उन्हाळा जायचं आहे पूर्ण. चला आपण थोड्या वेळ इथं बसू. आत्ता वाजले 1:30. बराच वेळ झाला आपण चालतोय. चॉकलेट देत आहेत, चॉकलेट. चॉकलेट मिली आपको? नहीं मैं क्या खाता नहीं हूँ, दांत नहीं है, अच्छा अच्छा अच्छा. मैं खाता भी नहीं. उपास चलते की नाही? नाही नाही, बताओ बच्चों को. उपवासाला नाही चालत. ये ऐसे ही चला आपण थोड्या वेळ बसू इथं, आराम करू. मस्त हवा सुटली. अंदर कटने वाला मार्ग मिल जाएगा तो वो फिर अमरकंटक वाले रास्ते पे मिल जाएगा. रात्री आपण ह्यातच झोपू शकतो म्हणलं. झोपायची का? नाही आता चला पुढं. आपण जोगी टेकरी याच्या पुढं आपल्याला देवरा हे गाव लागलंय. तर आपल्याला खिचडी खायची नाही, आता संध्याकाळीच खायची. बघू आता पुढं कोणतं गाव लागतंय. आश्रम कुठे आहे आपण अजून काही विचारलेलं नाही, काय नाही. आपण जे खाते ना थोडी नाही, खायला तसं घेतली आहे त्याला. काय घेतलंय? पाणी जल. अरे तात्या इकडे येऊन काय नाही शिकले तरी चालून, पण पाण्याला जल म्हणा शिकले तरी लय झालं.
परिक्रम पूर्ण होईल हे की नाही. जेला आणि ते कुठं मीठ मागणारच आणि त्याला ते नमक म्हणणार त्याला रामरसच म्हणतो काही ठिकाणी रामरस नाही म्हणत. नमक म्हणतात. चला आपण देवरा गावाच्या पुढे निघतोय. छोटस गाव आहे बाबा ते. एक थोडे थोडे पाणी घर बिणी रस्त्याच्या प्यायला कडेला. असल्या ठिकाण नाही बसायचे कोणत्या ठिकाण तुम्हाला हा काय जागा याच्यापेक्षा काय जागा तू चला हे मुडकी गाव लागले आपल्याला. तर इथं एकदम असं चौक आहे, 4 रस्ते इथं. बाबाजी सीधा रस्ता ना, सीधा वाला. चला चहा पिऊ. चहा प्यायला बोलवलंय त्यांनी. नर्मदे हर बाबाजी. ये कौन सा गाँव आएगा आगे? हाँ आश्रम 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 कौन सा गाँव? दूधी घाट. अच्छा 13 किलोमीटर वरती दूधी घाट. आत्ता वाजलेत 3:30. बघू आता वाटतच कुठं तरी आपल्याला मंदिर नाही तर काहीतरी थांबावं लागेल. चहा घेऊन लगेच निघू. पर्यटन ग्राम बिजापुरी 25 किलोमीटर. आपण चौकातून समोर चालू आहे. पुढं जे घनमार आहे तर ते 12.5 किलोमीटरवरती आहे आणि आश्रम 13 किलोमीटरवरती. इथून दुधी घाट जर नाही पोहोचलोत आपण तर कुठंतरी एखादं मंदिर नाही तर मग खरेच विचारावं लागेल. चला आश्रम अजून लांब आहे तर अजून जवळजवळ आश्रम 11-12 किलोमीटरवरती आहे. तर यांनी आपल्याला एक बाबा आहेत तर ते म्हटले की आश्रम लांब आहे थांबून जा. घेवर लुटून. चला आपण आज थांबू राहतो इथं. आज रात्री आपण इथं थांबू. मस्त शिवलिंग आहे. आज 28 किलोमीटर या गावापर्यंत आज चाललो आहे. अमरकंटक इथून 80 ते 90 किलोमीटर राहिले. कारण मागं आपण जोगी टेकऱ्याची जी पाटी होती तर तिथं 104 दाखवलं होतं. तर आपण 2 दिवस तरी काय अजून अमरकंटकला जात नाही. पण आज इथून आपलं जायचं पुढं होतं आश्रमावरती. इथून 11-12 किलोमीटरवरती. पण हे जे बाबा होते तर ते म्हटले की तुम्हाला खूप उशीर होईल जायला तर आज आमच्या घरी थांबा. तर त्यांनी आपल्याला आज त्यांच्या घरी थांबवून घेतलं. मस्त जेवण दिलं रात्रीचं आपल्याला. आत्ता वाजलेत 9. चला उद्याचा प्रवास आपण सुरू करू. नर्मदे हर.